अहो सुरत लुटली शिवाजी महाराजांनी, दुसऱ्यांदा लुटली, घाबरून घाबरून लुटली नाही, पहिल्यांदा सावकाश सावकाश गेले, ते दुसऱ्या वेळी ढोल ताशे नगारे करणे वाजवून त्यांनी लुटलेली आहे. त्याचं कविराज भूषण खूप सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे की दिल्ली दलन दबाय के शिव सर्जा निरसंक, लूट लियो सूरत शहर बंकक करियाती गंग, बंकक करियाती डंकक करियाती संकक करी खल सोचचकित बरोच चलिए विमोचचक छल टक टक ठाय मना कट टक ठक सो राट टक ठेलिया सद्दत दिसी दिसी बद्दत दबीबाय रद्दत दिली. ब्रज भाषा आहे, कळायला अवघड आहे मला माहिती. मला ही तयारी करायला 3 वर्ष लागले, तुम्हाला लगेच कळणार नाही. आणि आमचे गुरुवर्य आमचे निनाजी बेडेकर कायम सांगायचे, जे गोवा गुटखा खात्यात त्यांची कामं नाही, ही काम नाही वेगळ्या माणसांची. मग त्या अनुषंगाने ती जी काव्य लिहिलेली आहे ती शिवाजी महाराजांसाठी लिहिलेली काव्य आहेत. साल्हेरचा रणसंग्राम शिवाजी महाराजांनी केलेला आहे, तिथं तो साल्हेरचा रणसंग्राम सांगितला जात नाही. 1 मिनिटात सांगतो की त्या साल्हेरचा रणसंग्रामामध्ये पहिल्यांदा मोगल आणि मराठे, साल्हेर किल्ला कुठं, नाशिकचं शेवटचं टोक, गुजरातची बॉर्डर तिथनं चालू होते आणि तिथनं स्वराज्याचं पहिलं टोक आहे आपलं साल्हेरपासनं खाली नंतर तामिळनाडूपर्यंत जिंजीपर्यंत. तो साल्हेरचा किल्ला मराठ्यांनी घेतला होता, त्यावेळी त्याच्यावर आक्रमण करायला दिलेर खानाला पाठवले शिवाजी महाराजांवर, आणि त्यावेळेस शिवाजी महाराज तिथं प्रेझेंटही नव्हते. त्यामध्ये मोरपंत पिंगळे आणि अजून आपले जे सरदार होते प्रतापराव गुजर वगैरे, त्यावेळेस तिथं जी लढाई झाली 35,000 सैन्य मराठ्यांचं आणि 35,000 समोर मोगलांचं सैन्य उघड्या मैदानावर आज तिथं कत्तल झालेली आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्याने सळो की पळो करून सोडले त्या मोगली सैन्यांना. 11 तास युद्ध झालेले. ते सूर्याजी काकडे तिथं आज रणरणी कामी आलेले आहेत. महाभारतात असं म्हणलं जातं की सूर्याजी काकडे हा कर्णासारखा जबरदस्त लढणारं व्यक्तिमत्व त्या लढाईमध्ये मारले गेलेले आहे. शिवाजी महाराजांचा लहानपणाचा मित्र आहेत ते. पण त्याचं वर्णन करता कविराज भूषणांनी सांगितले की दिल्ली दलन दबाय के शिव सर्जा निरसंक, लूट लियो सॉरी ते याच्यावर झालेले सगळं. गतबल खान दलेर व खान बहादूर मुद्द, शिव सर्जा सल्हेरी डिग्ग क्रुद्धत करिके युद्ध दरी दरी मुंडट दरी दरी रुंडट डगद डुंडुक डगबरी खेदित दरबर छेदित दय करी मेदत दिदल जंगत जदिसुनी रंगत गली आऊ रंग गतबल आऊ रंग गतबल. अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्य आणि मोगलांच्या सैन्य समोरासमोर लढतात आहेत, पण मराठ्यांच्या तलवारीमध्ये आज तिथं आई जगदंबा जणू आलेली आहे, तुळजा भवानी त्याच्यामध्ये घुसलेली आहे, चंडिका त्याच्यामध्ये बसलेली आणि मोगलांच्या सैन्याची पूर्ण कत्तल त्यांनी केलेले. कोण कोणाचा हात तोडतोय, कोण कोणाचं मुंडकं उडवतोय, कोण कोणाचे पाय तोडतोय आणि त्याचा मेघ सगळीकडे उलवडला जातोय. आणि हे पाहून ते मोगली सैन्यांनी तिथनं अश्रुपात केलेला, रडायला लागले तर पळून गेलेत भडोस शहराकडे, तिकडे गुजरातकडे. आणि यावेळेस सगळं ऐकून त्यावेळेस तो औरंगजेब म्हणतो, अभी सिवा को हरा नाम हमारे बस की बात नहीं है, हे अल्लाह हे सिवा से पहिले मुझे अगर मौत आए तो बहुत अच्छा होगा, हे औरंगजेबाने लिहून ठेवलेले. आणि असा शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सगळीकडे हा पूर्णपणे महाराष्ट्र ताब्यात घेतलेला आहे, जिकडे जिकडे मराठ्यांचे सैन्य चालत होते तिकडे तिकडे पूर्ण भूमी पादाक्रांत होत होती, जवळजवळ जबरदस्त किल्ले आपल्याकडे आलेले आहेत. आणि हे सगळं झालं असताना शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला? हे 350 वर्ष राज्याभिषेकाचं. म्हणजे राज्याभिषेक का करावा लागतो? राज्याभिषेकाकडे आपण पाहतो सहज स्वाकाळ हा राज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेक साधा नाहीये, सार्वभौमत्व राज्य आहे मराठ्यांचं, ते साधा सिंपल विषय नाहीये तो. ज्यावेळेस तुम्हाला कुठलेही हक्क प्राप्त होतात, स्वातंत्र्य प्राप्त होतं, तो दिवस म्हणजे राज्याभिषेक. लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही मोगलांचे पाईक होता, आतापर्यंत तुम्ही आदिलशाही कुतुबशाहीचे पाईक होता. आज ह्या सगळ्या गोष्टी आज ह्यांच्याकडे होत्या, कारण ते सगळे शिवाजी महाराजांसाठी मराठी तयार होते मरायला. पण वर्षासन देणे किंवा शिवाजी महाराजांकडे ते म्हणजे वतनदारी घेणे, या सगळे शिक्के जे होते ते त्या मोगलांकडेच होते, त्या आदिलशाही पातिशाही कुतुबशाहीकडे होते. पण ते शिवाजी महाराजांना कारण आपल्या ताब्यात घेणं गरजेचं होतं, कारण आपलं सार्वभौमत्व मराठ्यांचं राज्य करणं गरजेचं होतं. त्यामुळे तो राज्याभिषेक सोहळा आज दुर्गेश्वर रायगडावर शिवाजी महाराजांनी आयोजित केलेला आहे. का आयोजित करण्यात आलेला आहे तिथे? कारण तो दुर्गेश्वर रायगड असा आहे, सुंदर आहे की किती जबरदस्त आहे. 2851 फूट उंच, 3.5 किलोमीटर रुंद आणि 3.5 किलोमीटर लांब आणि जवळजवळ 1.5 किलोमीटर रुंद असा टेबल टॉप असलेला तो आमचा रायगड आहे. त्या रायगडवर पाहताना कविराज भूषणांनी एवढं सुंदर काव्य केलेलं आहे की कसा आहे आमचा रायगड, की जापरे साहित्य शिवराज सुरेश की ऐसी सभा शुभ साजे, यो कवी भूषण जंपत है लके संपत्ति को अलकापति लाजे, जापरी तीनहु लोकों को दीपति ऐसो बढ़ो गणराय विराजे, वारी पाताल सी माची मही अमरावती की छवि ऊपर छाजे, अमरावती की छवि ऊपर छाजे.
चा अर्थ असा आहे, ज्या ज्यावेळेस शिवाजी महाराजांची राजसभा त्या रायगडावर भरली जायची ना, ती इंद्रसभेला लाजवल एवढी जबरदस्त होती. ऐश्वर्य एवढे आहे ना, त्या कुबेराला लाज वाटेल एवढं ऐश्वर्य ह्या रायगडावर इथं आहे. आणि एवढंच नव्हे तर हा रायगड किती प्रचंड मोठा आहे, खाली तेवढे त्याचे हे मोठा आहे की खाली पाताळ आहे, मध्ये ती आज पृथ्वी आहे आणि वर जवळजवळ आकाश त्याच्यामध्ये सामोल एवढा मोठा तो रायगड आहे. आणि ह्या रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार केलाय.